कधीकधी प्रेम वाचवण्यासाठी माणूस इतका कठोर का होतो की समोरच्याला तो निर्दयी वाटू लागतो. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात #CR कथा आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे दिलकशी भाग 15. हा भाग भावनांचा आहे, प्रश्नांचा आहे आणि अशा एका निर्णयाचा आहे जो ऐकताना तुमच्याही मनात अस्वस्थता निर्माण करेल. कनक सकाळी उठले तर आजही तिला तिच्या कपड्यांमधून ध्रुवच्या परफ्यूमचा सेंट आला. तशी तिच्या गालावर पुन्हा एकदा लाजेची लाली पसरली. तिने तिची नजर पूर्ण रूममध्ये फिरवून पाहिलं तर तो नेहमीप्रमाणे तिला कुठे दिसला नाही. रात्रीही त्याला भेटण्यासाठी ती बराच वेळ जागे होती, पण शेवटी तिचा डोळा लागलाच. तिला आता त्याच्याशी भेटायचं होतं. त्याच्यासोबत भरपूर गप्पा मारायच्या होत्या. खूप काही होतं जे तिला जाणून घ्यायचं होतं. ती हळूहळू त्याच्या दिशेने एक एक पाऊल टाकत होती. तिच्या मनात त्याच्याविषयी एक नवीनच भावना पिंगा धरून नाचत होती. मूर्ख मुलगी, एवढी काय झोप लागते तुला की ते येऊन निघून जातात तरी तुला साधं कळतसुद्धा नाही, असं म्हणत तिने स्वतःच्याच डोक्यात एक टपली मारली आणि बाथरूम गाठले. कनक ब्रेकफास्टसाठी खाली आली तर अनुजा तिथेच फोनवर तिला बोलताना दिसल्या. ती समजून गेली की यांना ध्रुवनेच बोलवलं असेल. त्याला तिची असलेली काळजी पाहून ती मनातच सुखावली. अजून काय हवं असतं एका मुलीला? तिच्या जोडीदाराकडून त्याने तिची काळजी घ्यावी, तिला त्याच्यासोबत सेफ फिलिंग असावी. त्याने तिच्यावर दाखवलेला विश्वास आणि प्रेम. हो, कनकला ध्रुवच्या डोळ्यात आता तिच्याविषयी प्रेम दिसू लागले होते. त्याने तिच्या काळजीनेच अनुजांना इथे बोलवून घेतले होते. कालसुद्धा त्याने त्या व्यक्तीवर विश्वास न ठेवता, कनकला एकही प्रश्न न विचारता तिच्यावर विश्वास ठेवला होता. त्याच्याजवळ त्याच्या मिठीत शिरल्यावर तिला जगात सगळ्यात जास्त सेफ असल्याची फिलिंग आली होती. त्यानंतरही तिने जेव्हा त्याला त्याच्या लायक नाही का म्हणून विचारलं तेव्हा त्याने ज्या ओढीने तिला त्याच्या मिठीत घेतले त्यावरून ती जे समजायचे ते समजून गेली होती. त्याचे त्या क्षणी धडधडणारे हृदय तिला तिचेच नाव घेताना ऐकायला येत होते. पण तरी सकाळी तो तिला न भेटता गेला म्हणून तिला त्याचा थोडा राग आला. ती त्याच्याविषयी विचार करत टेबलजवळ पोहोचली होती की तेवढ्यात तिला अनुजा म्हणाल्या, गुड मॉर्निंग बेटा, उठलीस? आज तिला अनुजांच्या आवाजात काही वेगळेपण जाणवत होतं. तिने एक नजर त्यांच्याकडे पाहिलं तर त्या इकडे तिकडे पाहत तिच्याशी बोलत होत्या. काय झाले आतू, तब्येत ठीक नाही का? नाही नाही, तसे काही नाही. तू ब्रेकफास्ट कर, मी तोपर्यंत किचनमधून शेफला लंचचं सांगून येते, असं म्हणत त्या नजर चुकवून किचनकडे गेल्या. पण कनकला ते काहीतरी वेगळं वाटलं. तिने शांतपणे तिचा ब्रेकफास्ट केला. तिला आज लकीही कुठे दिसत नव्हता. ब्रेकफास्ट झाल्यावर ती थोडा वेळ तिथेच रेंगाळली, पण अनुजा काही बाहेर आल्या नाही. मग शेवटी ती देवघरात निघून गेली. देवा, काय लिहून ठेवलं आहेस या पोरीच्या नशिबात? कधी तिचा वनवास संपेल आणि तिच्या नशिबात सुखाचा पाऊस पडेल? अनुजा देवघराकडे जात असलेल्या पाठमोऱ्या कनकला पाहत देवाला म्हणाल्या. त्यानंतर कनकला अनुजा किंवा लकी दिसले नाही. घरात स्टाफ त्याची त्याची कामं करत होता. मग ती सुद्धा तिच्या रूममध्ये निघून गेली. ध्रुव, परत एकदा विचार कर बाळा, हे करायचं खरंच गरजेचं आहे. ध्रुव आणि अनुजा स्टडी रूममध्ये बसले होते. लकीला कनकला बोलवायला पाठवले होते. तेव्हा अनुजा काळजीने ध्रुवला म्हणाला, हो आई, हे गरजेचं नसतं तर मी सुद्धा कधीच केलं नसतं, पण तिला तिच्या आयुष्याचा निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. असे म्हणत ध्रुव स्टडी रूमच्या खिडकीजवळ येऊन उभा राहिला आणि एकटक बाहेर पाहू लागला. कनक लकीच्या मागे मागे स्टडी रूमपर्यंत आली, पण आता तिचं हृदय फार धडधडत होतं. ती थोडी घाबरली होती. पुढे नक्कीच काहीतरी असं आहे जे एखाद्या वेळेस आपल्याला सहन होणार नाही, असेच तिचे मन तिला ओरडून ओरडून सांगत होते. ती आत आली तेव्हा अनुजा सोफ्यावर बसून काळजीत त्यांचे हात एकमेकांवर रगडत होत्या आणि ध्रुव खिडकीजवळ पाठमोरा उभा होता.
तुम्ही बोलावलं? ती घाबरून एक एक शब्द बोलली. तसं ध्रुवने आपले डोळे बंद करून घेतले. त्याला आता कमजोर पडून चालणार नव्हते, कारण हे सर्व तो तिच्यासाठीच करत होता. हे काही पेपर्स आहेत, नीट पाहून घे. त्याने तिला टेबलकडे इशारा करत पेपर्स पाहायला सांगितले आणि तो परत तिला पाठमोरा झाला. तसे तर टेबलवर 2 वेगवेगळे पेपर ठेवले होते, पण तिचं लक्ष त्या पेपरवर गेलं ज्यावर डायव्होर्स पेपर. तिने ते पेपर उचलून त्यावरचं नाव वाचलं आणि तिचे हात अक्षरशः थरथरायला लागले. तिने मान उचलून त्याच्याकडे पाहिलं तर तो आताही तिला पाठमोरा उभा होता. तिने तिच्या आत्याकडे पाहिलं तर तिची आत्या अजूनही काळजीत तिचे हात एकमेकांवर घासत होती. पण का? तिला काहीच लक्षात येत नव्हते. कालपर्यंत तर तिच्यावर विश्वास आहे असंच सांगत होता. मग आज अचानक असे काय झाले? काल तर किती दिवसांनी, ते थोड्या वेळासाठी का असेना, पण एकमेकांशी बोलले होते. त्याच्या डोळ्यातील तिच्यासाठी प्रेम आणि काळजी दिसली होती. मग आज अचानक तो तिच्याशी नजर चोरत तिला हे पेपर का देत होता? तुम्हाला खरंच यावर माझी सही हवी आहे? त्याच्याकडून काही उत्तर येत नाही पाहून तिने थोडा आवाज वाढवून त्याला विचारलं. तो निर्णय तुझा असेल. त्या पेपरसोबत दुसरेही पेपर आहेत, पाहून घे. त्याने आता तिच्याकडे तोंड फिरवले आणि तो निर्विकारपणे तिला म्हणाला. पण तिच्यात कुठे हिंमत होती अजून काही बघण्याची. त्याच्या चेहऱ्यावरचे ते निर्विकार भाव आणि त्याच्या नजरेतला तो शांतपणा पाहून ती गळूनच गेली होती. तिला काहीच सुचत नव्हते. तेवढ्यात अनुजा तिच्या जवळ आल्या. त्यांनी तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि तिला त्यांच्यासोबत सोफ्यावर घेऊन बसल्या. लकीने लगेच त्यांना पाण्याचा ग्लास आणून दिला. तसं त्यांनी त्यांच्या हातानेच तो ग्लास तिच्या ओठांना लावला. त्यांनी मागे फिरून ध्रुवकडे पाहिले तर ध्रुव त्याच्या जागेवरून इंचभरसुद्धा हलला नव्हता. तो त्याच थंड नजरेने त्या दोघींकडे पाहत होता. आतू मी मला तिच्याकडून बोललेसुद्धा जात नव्हते. तिने नजर उचलून ध्रुवकडे पाहिले तर ध्रुवने तिच्या नजरेतलं पाणी पाहत त्याची नजर फिरवून घेतली. त्याने सरळ तिथल्या खुर्चीवर बसत मोबाईलमध्ये मेल चेक करू लागला. कनक बाळ, कधीकधी आयुष्याचे निर्णय कठोरपणे घ्यावे लागतात. तू विचार कर, तुझ्यावर कोणत्याच प्रकारची जबरदस्ती केली जाणार नाही. एक वेळ या लग्नाची घाई करून मी चूक केली, पण तू तुझा निर्णय घाईने घेऊ नकोस. विचार कर, तू जो निर्णय घेशील तुझी ही आत्या नेहमी तुझ्यासोबत असेल. त्यांनी तिला उठवून उभे केले आणि स्टडी रूममधून बाहेर पडल्या. जाताना त्यांनी एकदा ध्रुवकडे पाहिले. त्याच्या मनाची घालमेल त्या समजू शकत होत्या. त्यांनी कनकला व्यवस्थित बेडरूममध्ये बेडवर बसवून तिच्याजवळ ते दोन्ही पेपर्स ठेवले आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवत त्या रूममधून बाहेर पडल्या. अनुजा बाहेर गेल्यावर कनक खूप वेळ रडत होती. रडून तिचे मन शांत झाले तसे तिने रागारागात ते डायव्होर्स पेपर उचलले आणि हातात पेन घेतला, पण तिची त्यावर सही करायची हिंमत होत नव्हती. पुढची शायरी स्वरचित नसून गुगलमधून घेतलेली आहे. तिला आठवलं तिची मामी कसे तिचे लग्न एका वयस्कर माणसाशी जबरदस्ती लावून देत होती आणि तेव्हा ध्रुवने येऊन तिला वाचवले. नंतरसुद्धा त्याची आजी जेव्हा की घरातून हाकलून देत होती तेव्हा त्यानेच मध्ये येऊन त्यांना तसं करण्यापासून अडवलं आणि तिला दिल्लीला घेऊन आला. आणि कालसुद्धा जेव्हा तो व्यक्ती सर्व आरोप कनकवर टाकत होता तेव्हा ध्रुवने तिच्यावर विश्वास दाखवून त्या माणसाला शिक्षा केली होती. हे सर्व आठवून तिला पुन्हा एकदा रडायला येत होते. का जर सगळं हेच हवं होतं तर का माझ्या मनात त्या फिलिंग तयार केल्या? का माझ्याशी एवढे चांगले वागलात की मी तुमचा विचार करू लागेल? मरू दिलं असतं मला त्या मंडपात, त्या वेदीजवळ. संपू दिलं असतं माझं आयुष्य तिथेच. काय म्हणून मला तिथे वाचवलं? ती रडत मागे भिंतीला लावलेल्या त्याच्या फोटोला प्रश्न करत होती आणि तो मात्र
दरवाजात उभा राहून डोळ्यात पाणी आणून तिचे ते प्रश्न ऐकत होता. तो तिच्या काळजीने तिला बघायला बेडरूममध्ये आला. तेव्हाच तिने रागात ते पेपर हातात घेतले. तसंच ती आता सही करते की काय या विचारानेच त्याच्या काळजात एकदम धस्स झालं. पण तो पुढे आला नाही. तेवढ्यात ती ते पेपर हातात धरून रडू लागली. तिने ते पेपर तिथेच बेडवर भिरकवले आणि त्याच्या फोटोला पाहत त्याला प्रश्न विचारू लागली. त्याच्याकडून तिथे उभं राहणं कठीण झालं. तसा त्याने दरवाजा हळूच ओढला आणि तो परत स्टडी रूममध्ये जाऊन बसला. कनकने पुन्हा ते फेकलेले पेपर हातात घेतले आणि एकदा डोळे भरून त्याच्या फोटोकडे पाहिले आणि परत त्या पेपरकडे पाहून लागली. जर तुम्हाला हेच हवं आहे तर ठीक आहे. आजपर्यंत तुम्ही माझ्यासाठी केलं. आता मी तुमच्यासाठी यावर सही करेन. तिने आजूबाजूला पेन बघितला, पण मगाशी रागात फेकलेला पेन तिला काही सापडत नव्हता. ती ते शोधाशोध करत होती की तिथे ठेवलेले दुसरे डॉक्युमेंट तिला दिसले. तसं तिने ते डॉक्युमेंट जवळ घेऊन वाचू लागली आणि हळूहळू तिला सर्व गोष्ट लक्षात आली. आता हे कागद बघितल्यानंतरच तर कनकला निर्णय घ्यायला सोपं झालं. ध्रुव खरंच कनकपासून वेगळा व्हायचा निर्णय घेतोय का? डायव्होर्स पेपरसोबत ठेवलेले ते दुसरे कागद नक्की काय आहेत? कनक त्यावर सही करेल की पहिल्यांदाच स्वतःसाठी ठाम उभी राहील? हे सगळं करताना ध्रुव इतका शांत का आहे? तो निर्दयी आहे की स्वतःला मारून घेतोय? जर दिलकशीची ही कथा तुमच्या मनाला भिडत असेल, कनक आणि ध्रुवची ही वेदना तुम्हाला जाणवत असेल, तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कनकने काय करायला हवं. ध्रुव बरोबर आहे की चुकीचा? तुमचा प्रत्येक प्रतिसाद या कथेला पुढे नेण्यासाठी माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. धन्यवाद.